नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक घडामोड बघणार आहोत। अर्थातच पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। जरांगे पाटलांच्या पायी मोर्चाचा आजचा चौथा दिवस। पुण्याच्या चंदननगरमध्ये आज मोर्चाचा मुक्काम असणार। पुण्याच्या रांजणगावमध्ये मनोज जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत। रांजणगावात जरांगेंच्या स्वागताला मराठा समाज एकवटला। पुण्यामध्ये रॅली दरम्यान जरांगे पाटलांचं गाडीवर बसूनच जेवण। जेवणासाठी कुठेही न थांबता मोर्चा सुरू असताना जरांगेंनी जेवण केलं। पुण्याच्या कार्ल्यामधील वॅक्स म्युझियममध्ये जरांगेंचा मेणाचा पुतळा साकारला। आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी कार्ल्यातील अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बापलेकाकडून जरांगेंच्या पुतळ्याची उभारणी। लोणावळ्याच्या सकल मराठा समाजाकडून जरांगेंच्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू। मनोज जरांगे पाटलांची उद्या लोणावळ्यात तोफ धडाडणार। सरकारने छातीवर गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगे पाटलांचा निर्धार। सरकार आरक्षण कसं देत नाही ते आपण बघू, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। नाशिकच्या येवल्यातून मराठा आंदोलक पुण्याकडे रवाना। मनोज जरांगेंच्या मोर्चामध्ये सहभागी होणार। मुंबईकडे निघालेल्या नांदेडच्या मराठा आंदोलकांचं हिंगोलीत स्वागत। विविध भागातून असंख्य मराठा आंदोलकांची मुंबईकडे कूच। पंढरपूरच्या वेळापुरातून मराठा आंदोलकांची 800 वाहनं मुंबईकडे रवाना। ट्रॅक्टर, कार, दुचाकी अशा विविध वाहनातून आंदोलक मुंबईकडे मार्गस्थ। जरांगेंच्या समर्थनार्थ सोलापुरातून हजारो बांधव आंदोलनात सहभागी होणार। माढ्यामध्ये सकल मराठा समाजाचा बैठकीत निर्णय। 5 दिवसात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणं शक्य आहे का? गट करून अभ्यास केला तर खरं सर्वेक्षण होईल, अन्यथा सर्वेक्षणाबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण होणार, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं राज्यभर सर्वेक्षण सुरू। मराठा समाजाच्या सामाजिक स्थितीचं सर्वेक्षण। सर्वेक्षणासाठी 1.25 लाख शासकीय अधिकारी कामाला। हिंगोलीमध्ये मराठा सर्वेक्षणात तांत्रिक अडथळा। सर्वेक्षणासाठी दिलेल्या ॲपचे अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन। सर्वेक्षणाचं काम पहिल्या दिवशीच खोळंबलं। लातूरमध्ये आतापर्यंत 23 लाख कागदपत्रांची तपासणी। मराठा सर्वेक्षणात 1000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं योगदान। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी सचिन ओंबासेंचं पथकासोबत स्वतः नागरिकांच्या घरी जाऊन मराठा सर्वेक्षण। ऑनलाईन पद्धतीने माहिती भरत सर्वेक्षण केलेल्या घरांवर मार्किंग। सोलापूरमध्ये मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू। मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं 23 ते 31 जानेवारी दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण होणार। राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार परभणीमध्ये सर्वेक्षण। गावोगावी शासकीय कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण। जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणासाठी 3200 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। जळगावात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाला सुरुवात। 8000 पेक्षाही जास्त अधिकारी सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त। सर्वेक्षणात आतापर्यंत कोणत्याही तांत्रिक अडचणी नाही। नांदेडमध्ये मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम सुरू। 5.5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाणार। 474 पर्यवेक्षक आणि 3648 प्रगणकांची नेमणूक। अकोला जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात। सर्वेक्षणाबाबत जनजागृती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। ठाण्यातील शहापुरात राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू। शहापूर तालुक्यातील गावांमध्ये सर्वेक्षणाला सुरुवात। बीडच्या शिरूर कासारमध्ये धनंजय मुंडेंच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन। जेसीबीच्या सहाय्यानं फुलं उधळून मुंडेंचं जंगी स्वागत। 151 किलोच्या हारानं धनंजय मुंडेंचा सत्कार। 10 वर्षापूर्वी शिरूर कासार तालुक्यात येताना मला अनेकांनी शिव्या शाप दिल्या। मला धन्या म्हणून हिणवलं गेलं। आज याच गडाच्या पायथ्याचा दगड होण्याचं भाग्य मला मिळालं। धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल। भाजपची लोकसभा निवडणुकीआधी ग्रामीण भागात मोर्चे बांधणी। 4 ते 11 फेब्रुवारी गाव चलो अभियान। 7 लाख खेड्यांमधील बूथवर लक्ष केंद्रित करा। बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। सिंधुदुर्गच्या वैभववाडीत ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। कणकवलीमध्ये आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। ठाकरे गटाच्या शिबिरात मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात ठराव। सरकारी यंत्रणांकडूनच नोकर भरती आणि मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याच्या निषेधार्थ अधिवेशनामध्ये ठराव। उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर। आज सायंकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाकरेंची सभा। परळीमध्ये पंकजा मुंडे यांनी आणि प्रीतम मुंडेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली। राणी लक्ष्मीबाई टॉवर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला मुंडे भगिनींकडून हार घालून अभिवादन। साताऱ्याच्या पाटणमध्ये बाळासाहेब ठाकरेंना व्यंगचित्रातून अभिवादन। चित्रकार संदीप डाकवेंकडून व्यंगचित्राद्वारे बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली। परभणी शहरातील प्रसिद्ध हजरत रुराबुल हक दर्जाच्या उर्सासाठी प्रशासन सज्ज। जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक। बैठकीत पोलीस अधीक्षक आणि वक्फ बोर्डाचे अधिकारी उपस्थित। चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसह केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा संवाद। देशाची अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी योगदान देण्याचं आवाहन।
जळगावातील कुऱ्हा बडोदा परिसरात कमी दाबानं वीज पुरवठा, रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून महावितरण कर्मचाऱ्यांची कान उघडली. नाशिकच्या इगतपुरीतील मुकणे जलाशयात मासेमारी करण्याची परवानगी द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा मच्छीमार संघर्ष कृती समितीचा इशारा. ताडोबा जंगल सफारी बुकिंगमध्ये अपहार प्रकरणातील आरोपी ठाकूर बंधूंना दिलासा नाहीच. नागपूर खंडपीठानं आरोपी ठाकूर बंधूंचा जामीन नाकारला. बारामती कृषी प्रदर्शनाला 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची भेट. नवी टेक्नॉलॉजी एआय प्रात्यक्षिक पाहण्यासाठी 5 दिवसात 1,80,000 शेतकऱ्यांची उपस्थिती. साताऱ्याच्या जावळीमध्ये दर घसरल्यानं स्ट्रॉबेरी रस्त्यावर फेकत शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त. स्ट्रॉबेरीला योग्य हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी.